काही. आताशी त्या दिवशी फक्त 45 किलो नेला. त्या शेंगा जर पाहिल्या तर ती गोण मोठी गोण आहे ना, ती गोण फाडून मग त्याच्यात घातल्या होत्या. त्या गोणीतून बाहेर एवढ्या मी 1 मीटरच्या पुढं. आणि मग त्या शेंगा जेव्हा तिथे नेल्या तेव्हा ते म्हण पहाटी राहतं बाजार म्हण शेवग्याचा. म्हणलं आता गोंद्यावर मी कसं काय आणू. तर 18 दिवस आधी नाही का 600 रुपये किलो 600 रुपये किलो टीव्हीला बातम्या चालल्या होत्या शेवग्याच्या. म्हणलं आता काय आता ते एक किरकोळ असेल एखादा घेऊन. मग गेलो मी तिथं. गेल्यानंतर त्याने त्या वरच्या 3 शेंगा काढल्या आणि उभ्या वर केल्या. अशा हाय का कोणी शेवगा घेणार. जेवढे व्यापारी होते का सगळ्या मेळाव्याचे जे अलग अलग गाळे तिथं अख्खे पळत तिथं. त्यानं डायरेक्ट गोणी उभा राहिला. मला म्हण शेतकरी याच्यावर बसून राबो, कारण हे 1-2 शेंगा करून सगळे घेऊन जातील. तुमचा गोनपाटाचा निलाव मी कसं काय करू. त्याच्यावर बसून राहिलो. जे बोली चालू झाली 8,000 स्टार्टिंगचा शब्द. 8,000 9,000 10 क्विंटल डायरेक्ट 15,000 क्विंटल म्हणजे डायरेक्ट म्हणजे 150 रुपये किलो. हा म्हणलं बस मला काहीच नको. मावली एक गोनपाट गेली ना माझे पैसे भेटले. ते 6,000 आणि 800 रुपये आले तेवढेच. हा 45 किलो फक्त. ते लोक सगळे ते होते ना हमाल वगैरे म्हण घेवडा 13 रुपये किलो आहे, बीट 18 रुपये किलो आहे, कोबी तुमची 3 आणि 4 रुपये किलो चालली. ते वालाच्या शेंगा 17 रुपये किलो आहे, 150 रुपये किलो. म्हणजे तुम्ही किती भाग्यवान आहे. प्रत्येक जण विचारायचं किती झाड आहे. म्हणलं 300 झाड आहे. किती वावर आहे म्हणलं 16 गुंठे. त्याच्यात इस्रायल पद्धतीने दाट करून दिलंय म्हणलं मी. हलक्या जमिनीमध्ये हलकं म्हणजे त्याच्यात 2 बाचके येत नसायचे. सोयाबीन जर गोळा केली ना जमिनी शेती लायक नाहीच पहिल्या नव्हतीच, काहीच नव्हतं.